नमस्कार श्रोत्यांनो, बुक हायलाइट्स बाय अश्विनीमध्ये मी सौ अश्विनी इंदुरकर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. आज आपण डॅनियल शिडियाक यांच्या हू सेज यू कांट यू डू या पुस्तकाची समरी ऐकणार आहोत. आपण जसे वागतो तसे का वागतो, आपण आपली मूल्य कशी निश्चित करतो. माणसं इतकी वेगवेगळी कशी असतात. काही लोक पूर्ण दिवस काही ना काही सकारात्मक करत असतात, तर काही माणसं तासभर सुद्धा एखादं काम नीट का करू शकत नाहीत. काही लोक खूप जास्त मोटिवेटेड कशी असतात. यशस्वी होण्यासाठी माणसाने आयुष्यात कोणता मार्ग स्वीकारायला हवा, आपल्याला हवं तसं आयुष्य आपण कसं घडवू शकू, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या बुक समरीमधून मिळतील. आजची बुक समरी तुम्हाला सांगेल की तुमच्या अनुभवांचा तुमच्या यशात खूप मोठा वाटा असतो. इतरांच्या इच्छा नाही तर आपल्या स्वतःच्या अटींवर जीवन जगता येतं. या समरीमुळे तुम्ही तुमच्या जीवनाचा खरा आनंद घ्यायला शिकाल. त्यामुळे ही समरी तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका. यात पहिल्या भागात आपण पाहणार आहोत की स्वतःचा शोध कसा घ्यायचा. टीव्हीवरच्या जाहिराती, सिनेमे हे सगळं बघून खूप मस्त मनोरंजन होतं. तुम्ही आजवर किती वेळा कुणाला स्वयंपाक करताना, कार चालवताना किंवा गिटार वाजवताना पाहिलंय. कदाचित एकदा किंवा त्याहूनही जास्त वेळा पाहिलं असेल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही कितीही वेळ किंवा कितीही वेळा एखाद्याला काही करताना बघितलं तरी जोपर्यंत तुम्ही ते काम स्वतः करणार नाही तोपर्यंत तुम्हाला ते काम कधीच जमणार नाही. म्हणूनच स्वतःचा शोध या पहिल्या भागामध्ये काही वाचणं किंवा नुसतं माहिती असणं पुरेसं नाही. कारण ऐकलेल्या किंवा वाचलेल्या गोष्टी आपण थोड्याच वेळात विसरतो. म्हणून स्वतः त्या करून बघणं हे खूप गरजेचं असतं. स्वतःचा शोध घेण्याची प्रोसेस एका छोट्या गोष्टीने सुरू होते, जी आहे प्रश्न विचारणं. दिवसातून तुम्ही एकदा जरी स्वतःला एखादा प्रश्न विचारला तरी तुम्हाला त्याचे चांगले परिणाम दिसून येतील. प्रश्न विचारून त्यानुसार काम करत गेलो तर नक्कीच आपण आपल्या मर्यादेला ओलांडून काहीतरी वेगळं करू शकतो. प्रश्न असा असावा जो आपल्याला आपल्या स्वतःच्या ओळख आणि आपली वाढ याबद्दल जाणून घ्यायला मदत करेल. या प्रश्नाचा विचार करताना मन पूर्ण एकाग्र करायचं आहे. बाकी कुठल्याही गोष्टींचा विचार करायचा नाही. तर पहिला प्रश्न जो तुम्ही स्वतःला विचारू शकता, मी दयाळू आहे का, मी शूर आहे का, मी इतरांना मदत करायला तयार असतो का, मी इतरांचा विचार करतो का. ही प्रश्न स्वतःला विचारल्यानंतर आपल्यामध्ये असणाऱ्या सकारात्मक गोष्टींची यादी बनवा आणि ती पुन्हा पुन्हा वाचा. जेव्हा तुम्ही पुन्हा ते प्रश्न वाचाल तेव्हा तुम्हाला तुमच्यासोबत घडलेले त्याच्याशी संबंधित वेगवेगळे प्रसंग आठवतील. अशा घटना आठवतील जेव्हा तुम्ही खूप मोठ्या मनाने वागले असाल, दया दाखवली असेल, इतरांचा विचार आधी केला असेल. काही असेही प्रसंग आठवतील जेव्हा तुम्ही खूप कठोरपणे वागले होते किंवा खूप घाबरलेले होते. जर तुम्हाला फक्त वाईट गोष्टीच आठवत असतील तरी यात काहीच चुकीचं नाही, कारण तुमचा मेंदू संपूर्ण घटना आठवत असतो आणि तुम्ही नेहमी याच पद्धतीने वागलेले असता. नेहमी स्वतःच्या चुका काढून नकारात्मक वाटून घेणं हा अनेकांचा स्वभाव असतो. पण ही समरी ऐकताना तुमच्या लक्षात येईल की तुम्ही फक्त चुकीचे वागले नाही, खरं तर तुम्हालाही आतून हे माहीत असतं की तुम्ही वाईट नाहीत. त्यामुळे असं न करता पुन्हा एकदा तेच प्रश्न नीट वाचा आणि यावेळी विचार करताना असा आठवण्याचा प्रयत्न करा की तुम्ही किती वेळा चांगलं वागले. त्या प्रसंगांविषयी आठवा ज्यावेळी तुम्ही दयेने आणि प्रेमाने किंवा एखाद्याची मदत करण्याच्या हेतूने वागले. आता यावेळी तुम्हाला छान वाटायला लागेल आणि तुम्हाला तुमच्या सकारात्मक भावना आठवतील. ही प्रश्न स्वतःला विचारून झाल्यानंतर लेखकाने या पुस्तकात आय आणि मी या दोन्हीमध्ये जो फरक असतो तो सांगितलेला आहे. मी म्हणजे आपली बाहेरच्या जगाला असलेली ओळख, जसं की मुलगा, मुलगी, शिक्षिका, आई, मित्र हा आपल्या ओळखीचा एक भाग आहे जो आपण इतरांसमोर ठेवतो आणि तो आपल्याला खरा वाटत असतो. दुसरीकडे आय ही आपली अशी बाजू असते जी आपल्याला आपण एकटे असताना दिसते. आय ही आपली आतली ओळख असते जी आपल्या स्टेप्स किंवा आजूबाजूच्या वातावरणावर अवलंबून नसते. आपण कोण आहोत हे जाणून घेण्यासाठी आधी आपल्यात काय आहे हे जाणून घेणं गरजेचं असतं. आता पुन्हा एकदा या प्रश्नांची लिस्ट नीट ऐका आणि यावेळी मी अशी आहे का
या प्रश्नाऐवजी मी अशी आहे असा बदल करा. जसं की मी मदत करणारी आहे, मी दयाळू आहे, मी प्रामाणिक आहे, मी शूर आहे. आता आपल्यातले ते गुण आठवा ज्यामुळे तुम्ही इतरांपेक्षा वेगळे उठून दिसता. जगाने तुम्हाला तुमच्याबद्दल जे सांगितलं आहे ते विसरून आता आपलं मन काय सांगतंय ते ऐका. एक वेगळा दृष्टिकोन ठेवण्यावर आपलं लक्ष केंद्रित करा. सगळे नकारार्थी शब्द विसरून आता स्वतःवर प्रेम करा. जर तुम्ही स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला तर तुमचं सगळं आयुष्यच बदलून जाईल. आता आपण पाहूया की आपली ऊर्जा हीच आपली पहिली ताकद असते. आपल्याला रोजची कामं करताना ऊर्जेची गरज असते. त्यामुळेच आपण रोज सकाळी उठतो, नाश्ता बनवतो, कामावर जातो. जर उत्साह नसेल तर महत्त्वाच्या मीटिंगमध्ये नीट लक्ष देणं किंवा काम करण्याचं मोटिवेशन राहणं या गोष्टी शक्यच नाहीत. खूप जणांना वाटतं की जास्त ऊर्जा मिळण्यासाठी जास्त झोप आणि आराम गरजेचा आहे. तसं पाहायला गेलं तर झोप आवश्यक आहे, पण ऊर्जा टिकवून ठेवायला फक्त झोपणं पुरेसं नाही. खरं तर आपली ऊर्जा ही फक्त शारीरिक नसते, तर मानसिक अवस्थेशीही संबंधित असते. तुम्ही अगदी पूर्ण दिवस जरी झोप काढली तरी तुम्हाला तोपर्यंत फ्रेश वाटणार नाही जोवर तुमचं मन फ्रेश होत नाही. आता तुम्हाला वाटेल की झोपेच्या व्यतिरिक्त अशी कोणती गोष्ट आहे जी आपल्याला भरपूर ऊर्जा देऊ शकते. तर एक अशी ऊर्जा ज्यामुळे तुम्हाला भरपूर इन्स्पिरेशन आणि कोणतंही काम करायला भरपूर उत्साह येईल, ती आहे अपलिफ्टिंग एनर्जी. या पुस्तकात लेखकाचा हाच उद्देश आहे की तुमच्या आजूबाजूच्या वातावरणाचा तुमच्या कामावर परिणाम व्हायला नको. उलट आपल्या भावनांचं नियंत्रण करणं पूर्णपणे आपल्याच हातात असायला हवं. आपल्याला रोजच आपल्या आजूबाजूच्या लोकांकडून, न्यूजमधून आणि सोशल मीडियामुळे असं काही ना काही ऐकायला मिळतं, ज्यामुळे आपल्यामध्ये नकारात्मकता येते. जर आपण त्या सगळ्या नकारात्मक गोष्टींचा स्वीकार करत गेलो तर आपल्यालाही तसंच वाटू लागतं. हीच नकारात्मकता आपल्याला येणाऱ्या थकव्यातून, वैतागातून जाणवत असते. खरी गोष्ट ही आहे की शेवटी तक्रार करून आणि वाईट बोलून आपल्याला काहीच मिळणार नाही. नवीन गोष्टी माहीत असणं केव्हाही चांगलंच, पण त्यामुळे जर आपण घाबरत असू किंवा अस्वस्थ होत असू तर ते ऐकणं काही बरोबर नाही. आणि ज्या गोष्टींवर आपला काहीच कंट्रोल नाही अशा गोष्टींनी अस्वस्थ होऊन काहीच उपयोग नाही. आपली ऊर्जा आपल्यासाठी खूप महत्त्वाची असते आणि ही अशी नकारात्मकता आपल्या ऊर्जेला संपवून टाकते. म्हणून आपली ऊर्जा आपण कुठे आणि कशी वापरणार हे आपल्याला नीट माहीत असायला हवं. आपल्याला जग किंवा लोक काय म्हणतील तशी आपली ऊर्जा वापरायची नाही. त्यामुळे आजूबाजूला जे जे घडतंय त्या सगळ्यावर प्रतिक्रिया देणं बंद करून आपण सक्रिय होणं गरजेचं आहे. आपण कोण आहोत आणि आपली ऊर्जा कशी टिकेल याकडे दिवसभर लक्ष देणं गरजेचं आहे. तक्रारी करणं बंद करून जे चांगलं आहे त्या गोष्टींना ॲप्रिशिएट केलं पाहिजे. जे आपल्याजवळ नाही ते बघत बसण्यापेक्षा जे आपल्याकडे आहे ते बघितलं पाहिजे. आता आपण पाहणार आहोत की आपल्या आयुष्याचा कंट्रोल पूर्णपणे आपल्या हाती कसा असायला हवा. यश हे काही सगळ्यांकरता नसतं आणि नशिबाने काही कोणी श्रीमंत होत नाही. तुम्ही एखाद्या रात्री झोपलात आणि दुसऱ्या दिवशी अचानक एखाद्या मोठ्या बंगल्यातच तुम्हाला जाग आली असं कधीच होत नसतं. किंवा तुमचं बँक अकाउंट अचानक पैशांनी भरून गेलं असंही कधी होत नसतं. इतर लोक यशाची व्याख्या काय करतात त्यामुळे काहीच फरक पडत नाही, कारण यश हे फक्त मेहनतीवर आणि अथक प्रयत्नांवर अवलंबून असतं. जो मिलेनियर अनेक वर्षांपासून टॉप पोझिशनला आहे त्याने सुद्धा काही एका रात्रीत एवढे पैसे कमावलेले नसतात. त्यांनी हातावर हात ठेवून नुसतीच पैसे येण्याची वाट बघितलेली नसते, तर त्यासाठी त्याने खूप कष्ट घेतलेले असतात. प्रत्येक यशाच्या मागे एक दृष्टी असते, पण जर त्या दृष्टीने प्रयत्नच केले नाही तर ते फक्त एक स्वप्नच राहून जाईल. कुठल्याही प्रवासात यश मिळवण्यासाठी माणसाकडे एक व्हिजन म्हणजे दृष्टी असणं खूप गरजेचं असतं. त्याचबरोबर मी हे स्वप्न पूर्ण करणारच असा विश्वास असावा लागतो. अनेक लोक या दृष्टीपासूनच दूर राहतात. आपली एखादी भन्नाट आयडिया ते लोक काय म्हणतील या भीती आणि चिंतेपोटी जगासमोर आणतच नाहीत. भविष्याबद्दल जरी निश्चित काही सांगता येत नसलं तरी त्याचा अर्थ हा अजिबात नाही की तुम्ही अपयशाच्या कल्पनेने घाबरून जाऊन काहीच ध्येयच ठेवणार नाही. अनिश्चितता आणि भीती प्रत्येकाच्याच अशा प्रवासाचा एक भाग असतो, त्यामुळे त्यांचाही स्वीकार करणं आपण शिकलं पाहिजे. या कारणांसाठी आपल्या इच्छा आणि स्वप्नांपासून माघार घेणं हे योग्य नाही. जर तुम्ही एखादं स्वप्न बघत असाल तर ते तुम्ही नक्कीच पूर्ण करू शकता.
आपल्या आयुष्याचा कंट्रोल पूर्णपणे आपल्या हाती असायला हवा. आपल्याला काय हवंय ते व्हिजन एकदम स्पष्ट असायला हवं आणि त्यानुसारच प्लॅन बनवायचा आणि त्यानुसारच काम करायचं. जर काही चूक झालीच तरी काहीही हरकत नाही, पण प्रयत्न न करता हार मानणं हे मात्र योग्य नाही. कारण आपण जर स्वप्न अर्ध्यातून सोडलं तर ती फक्त आपली हार नसते, तर आपल्याबरोबर ज्यांचा फायदा होणार होता त्या सर्वांचंच यामुळे नुकसान होत असतं. पुढची पायरी आहे तुमचे मन जागृत करा. आपल्या मनाला जागृत करा, मुक्त करा. आपण नेहमीच बाह्य रूपाला म्हणजे कपड्यांना फार महत्त्व देतो. अनेक वेळा लोकांच्या दृष्टीने याच गोष्टींना खूप महत्त्व असतं, कारण सगळ्यात आधी लोक दिसणंच बघतात आणि त्यावरच त्यांचं इतरांशी चांगलं किंवा वाईट वागणं अवलंबून असतं. समाजसुद्धा छान दिसणाऱ्यांना जास्त महत्त्व देतो आणि अशांचीच खास अशी ओळख बनते. त्यांना नेहमीच स्पेशल वागणूक मिळते. काही लोक असतात जे कुणाच्या नुसत्या दिसण्यालाच त्यांचं व्यक्तिमत्व समजून बसतात, पण माणसाचं मन, आत्मा या गोष्टी त्याच्याजवळ असतात ज्या त्याच्या दिसण्यापेक्षाही जास्त छान असतात, आणि हे मात्र ते विसरतात. लोक आपल्या शरीराचा एखाद्या मशीनसारखा विचार करतात. शरीरातल्या केमिकल रिॲक्शनमुळे आपलं श्वास घेणं सुरू असतं. बायोलॉजीच्या सहाय्याने आपलं शरीर कसं आहे, ते कसं काम करतं हेही सांगता येऊ शकतं. पण आता जरा शांत बसून विचार करा की आपलं शरीर जर एक मशीन आहे तर या मशीनला कोण कंट्रोल करतं? आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की मशीन काही आपोआप काम करत नाही. त्याला कोणीतरी चालू आणि बंद करतं. जर ते खराब झालं तर दुरुस्त करतं, गरज पडल्यास अपग्रेड करतं. हे सगळं करणारा आपला आत्मा असतो, आपला जीव असतो. आता जरा आपल्या आजूबाजूला बघा. तुम्हाला काय वाटतं? तुमच्या डोळ्यांनी हे सगळं कोण बघतंय? कोण आपले हात हलवतंय? आपल्या तोंडून कोण बोलून घेत असतं? मशीन हे फक्त त्यात फिट केलेल्या पॅटर्नप्रमाणे काम करतं. पण हे पॅटर्नसुद्धा कोणी बनवलं असतं? आपला आत्माच आपली खरी ओळख असते आणि हाच आपल्या जगण्याचा उद्देश सांगत असतो. आपल्या आजूबाजूचे वातावरण, सोसायटी सतत आपल्याला आपण काय करू शकत नाही हेच सांगत असतात. सतत आपल्याला असाच विचार करायला भाग पाडत असतात की आपण लोकांच्या अपेक्षा कधीच पूर्ण करू शकत नाही आणि आपण नेहमी असेच वेगळे राहणार. खरं तर वेगळं असण्यात किंवा खरं वागण्यात काहीच वाईट नाही. एक चांगला आत्मा आपल्या सगळ्यांमध्येच असतो. आपल्या सगळ्यांच्या जगण्याचं एक ध्येय असतं आणि एक विशिष्ट पद्धत असते. त्यामुळे आपली प्रगती होण्यापासून आपल्याला कुणीच अडवू शकत नाही. आपल्यातील दृष्टी आणि ध्येय जागृत करा आणि यशस्वी होण्यासाठी कामाची पद्धत निश्चित करा. ज्या ज्या गोष्टी तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत जाण्यापासून रोखतात त्या सगळ्या अडथळ्यांना मोडून काढा. आता आपण समजून घेऊ की खरं सुख म्हणजे काय असतं. अशी कल्पना करा की तुम्हाला खूप वर्षांपासून एक कार घ्यायची होती. आता तुम्ही ती तुमची ड्रीम कार घेणार आहात. तुमचं स्वतःचं एक छानसं घर आहे. बँकेत बऱ्यापैकी पैसे आहेत. तुमचा बिझनेस देखील खूप छान चाललाय. असं सगळं असूनही ना तुम्ही खुश आहात ना तुमच्यापाशी काही करण्याचं मोटिवेशन आहे. आनंदी वाटणं याबद्दल हाच तर मोठा गैरसमज आहे. लोकांना वाटतं आनंद बाहेरून मिळेल, पण वास्तवात हे खरं नाही. पण खरं सुख हे कुठे शोधून मिळणार नाही, तर ते आपल्याला आपल्या आतच शोधावं लागेल. त्यामुळे तुम्ही कितीही पैसा कमवा किंवा कितीही गाड्या घ्या, पण जोपर्यंत तुम्ही स्वतःत असलेला आनंद शोधणार नाही तोपर्यंत तुम्ही आनंदी होऊ शकणार नाही. तुमची प्रत्येक भावना ही तुमच्या स्वतःच्या हाती आहे. तुम्ही जिथे आहात, जसे आहात त्या परिस्थितीत पूर्णपणे आनंदी राहू शकता किंवा स्वतःला दुःखीही करू शकता. प्रत्येक गोष्ट तुम्ही तुमच्या मर्जीनुसार करू शकता. लेखक हे सांगू इच्छितात की तुम्ही सगळा वेळ आनंदी नाही राहू शकत आणि ते अगदी नॉर्मल आहे. या समाजाने आपल्याला सतत हेच सांगितलंय की जीवनात आनंद आणि दुःख फक्त या दोनच भावना असतात. पण एक गोष्ट लक्षात घ्या की हे आयुष्य काही फक्त सुख आणि दुःख एवढंच नाही. याच्या व्यतिरिक्तही खूप काही आहे. आयुष्य नुसतं वस्तूंच्या भोवती रेंगाळण्यात नसतं. आयुष्य म्हणजे स्वतःला शोधणं आहे, ज्यात आपल्या अपूर्ण असण्यानेही पूर्णत्व येतं. दुसऱ्यांनी आपल्याला चांगलं म्हणावं ही इच्छा सोडून द्या. समाज काय म्हणतो त्याच्या मागे जाणं बंद करा. स्वतःवर विश्वास ठेवायला शिका. स्वतःशी प्रामाणिक राहा.
आपल्या प्रत्येक धडपडीनंतर आणि अपयशानंतरही तुम्ही नक्कीच आनंदी राहू शकता. जीवनाचा खरा आनंद संघर्ष केल्याशिवाय मिळत नाही. ही समरी इथेच संपते. समरी आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका.